हिंदू नववर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे 19 मार्च रोजी धुळ्यात शोभायात्रेचं आयोजन। जावेद बिल्डरांचा इफ्तार पार्टीतून ऐक्याचा संदेश, दिव्यांगांना 3 चाकी सायकल भेट। ऑनलाईन बुकिंगने घरपोच गॅस सिलेंडर पाठवा, संविधान संरक्षण समितीची मागणी। आणि शमकांत सनेरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, संतोष इंदवेंचं आमरण उपोषण। हिंदू नववर्षानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी हिंदू नववर्ष शोभायात्रा काढण्यात येईल। या शोभायात्रेत डमरू पथक, ढोल पथक, शौर्य पथकासह सजीव देखावे असतील। या शोभायात्रेत श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19वे वंशज हबप सावता महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती राहील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेतर्फे योगीराज मराठे यांनी दिली। धुळ्यातील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठे म्हणाले की गेल्या 22 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेतर्फे नववर्ष शोभायात्रा काढण्यात येते। गेली 20 वर्ष ही शोभायात्रा सायंकाळी काढली जात होती, परंतु आता 3 वर्षांपासून शोभायात्रा सकाळी निघत आहे। हिंदू धर्माची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस। त्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे धुळ्यात सर्व जातीपाती व पक्षभेद बाजूला ठेवून हिंदू ऐक्याचे, संस्कृतीचे, धर्माचे प्रतिबिंब ठरणारी ही शोभायात्रा आहे। संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तीर्थक्षेत्र अरणचे अध्यक्ष व श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19वे वंशज हबप सावता महाराज वसेकर यांची या शोभायात्रेला विशेष उपस्थिती राहील। शोभायात्रेत सजीव देखावे, हिंदू समाजाला प्रेरणादायी विषयांवरील देखावे, महाकाल नगरी उज्जैन येथील डमरू पथक, सोनगीर येथील ढोल पथक, वरणगाव येथील शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, महिला वारकरी, पारंपरिक वाद्य यासह समाजातील गणमान्य व्यक्ती, संस्था व सामाजिक सांस्कृतिक संघटना व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे। धुळे महानगरातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी आणि समाजातील सर्व नागरिक व महिला पुरुषांनी गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी ग्रामदैवत आई एकविरा मातेच्या सुरुवात होणाऱ्या नववर्ष शोभायात्रेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं करण्यात आलं। आदिशक्ती एकविरा देवी मंदिरापासून ही शोभायात्रा निघेल। गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली नंबर 6, चैनी रोड, गल्ली नंबर 4, सत्यनारायण चौक, राजकमल टॉकीज, आग्रा रोड मार्गे सकाळी 11:30 वाजता आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे योगीराज मराठे, निलेश रुणवाल, निफाडकर गुरुजी, विजय पाच्छापूरकर, भरत देवळे, नानासाहेब हालोर, विनोद सोमानी, किशोर चौधरी, प्रितेश अग्रवाल, उमेश चौधरी हे उपस्थित होते। सुरू करू। जय श्रीराम। जोरात बोला। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरात गेल्या 20 वर्षापासून विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं जात असतं। गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ग्रामदैवत श्री एकविरा मातेच्या मंदिरातून उगवत्या सूर्याला नमन करून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे। यावर्षी श्री संत सावता महाराज यांचे 19वे वंशज श्री हरिभक्त परायण श्री सावता महाराज वसेकर तीर्थक्षेत्र अरण पंढरपूर हे प्रमुख उपस्थिती म्हणून आणि कृपा आशीर्वाद देण्यासाठी धुळेकर जनतेला या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे। महाकाल उज्जैन येथील डमरू पथक, सोनगीर येथील ढोल पथक, वरणगाव येथील शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, महिला वारकरी, पारंपरिक वाद्य आणि सामाजिक सांस्कृतिक असे देखावे यासोबत मंगल वेशामध्ये मोठा हिंदू जनसमुदाय आणि मातृशक्ती या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे। आपण सर्व धुळेकर जनतेने या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।
समाजात वितुष्ट निर्माण करून दुही पसरवत समाज दुभंग बनण्याचे प्रकार केले जात असताना ईदच्या पावन पर्वावर हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश जावेद बिल्डर यांच्या JB फाउंडेशनने दिला आहे. त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन करत सामाजिक सलोखा निर्माण केला. त्याचबरोबर दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेसाठी त्यांना 3 चाकी सायकलींचं वाटप केलं. या कार्यक्रमाला दोन्ही समुदायातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. धुळे शहरातील मारिया हॉल येथे JB फाउंडेशन, जावेद बिल्डर आणि नगरसेविका अन्सारी हलिमा बानो मोहम्मद शहाबान यांच्या वतीनं हिंदू मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत मोठ्या उत्साहात इफ्तार सोहळा पार पडला. या इफ्तार पार्टीच्या वेळी पवित्र रमजान महिन्यात माजी महापौर डॉक्टर खालिद परवेज तसेच जावेद बिल्डर यांच्या हस्ते अपंग व गरजू विद्यार्थी जाकीर शहा व शाकीर शहा यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 3 चाकी सायकल देऊन मदत करण्यात आली. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देऊन प्रत्येक समाजाने प्रत्येक सण उत्साहात आणि एकत्र साजरा करावा हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला DYSP राजकुमार उपासे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, माजी महापौर डॉक्टर खालिद परवेज, इर्शाद जहागीरदार, माजी नगरसेवक जावेद बिल्डर, गटनेते अब्दुल लतीफ अन्सारी, जाहीर अन्सारी, मोमीन अन्सारी, फैसल अन्सारी, वसीम मंत्री, शब्बीर पिंजारी, साजिद साई, सौद सरदार, अतिफ अन्सारी, शब्बीर अन्सारी, शोएब बेग मिर्झा यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज 14 मार्च मारिया हॉल, मारिया टर्फ के अंदर हिंदू मुस्लिम एकता के हिसाब से जो हमारे धुलिया शहर की एक परंपरा रह चुकी है, आज इफ्तार दावत का आयोजन किया गया था. इस इफ्तार पार्टी के अंदर हम लोगों ने सभी समाज के लोगों को जोड़ा था और इसका मैसेज यही था कि हमारा मुल्क जो है ये एक दूसरे के साथ जुड़ा हुआ रहे, एक दूसरे के साथ हर त्यौहार, हर दुख सुख हम लोग मिल के बाँटें. यही उद्देश्य लेते हुए हम लोगों ने आज तमामी कॉरपोरेटर की ओर से आज यहाँ एक छोटा इफ्तार पार्टी का आयोजन किया था, जिसमें हमारे मेहमानी खुसूसी हमारे धुलिया शहर के DYSP साहब, उपासने साहब, सीनियर PI श्री हुसर साहब और आज़ाद नगर PI श्री पवार साहब और हमारे खुसूसी मेहमान डॉक्टर खालिद परवेज साहब और इसी तरह से हमारे जितने कॉरपोरेटर्स थे और जो MIM के ऑनरेबल लीडर्स थे और कार्यकर्ता थे और हमारे जितने भी भाग के हमारे दोस्तार लोग थे, संबंधित लोग थे, इन्होंने आज अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे आए और हमारे हिंदू समाज के भी दोस्त यार जो लोग थे, दोनों समाज के लोगों ने आज आके यहाँ इफ्तार का मज़ा लिए, इफ्तार की दावत खाई और यहाँ हम लोगों ने अल्लाह रब्बुल इज़्ज़त से यही दुआ की है कि हमारे मुल्क के जो हालात हो वो अच्छे रहे और हमारे मुल्क में हमेशा शांति बनी रहे और ऐसे ही हम लोग सब लोग मिलजुल के रहे और हर त्यौहार हम लोग मिलजुल के बनाए. बस ये उद्देश्य लेते हुए हम लोगों ने इस इफ्तार पार्टी का आयोजन किया था और आते हुए वक्त में भी हम लोग ऐसा MIM की जानिब से कार्यक्रम लेते रहेंगे और धुलिया शहर के लिए और अच्छे से अच्छा काम करते रहेंगे. इस छोटे से अवसर पे हम लोगों ने और एक नेक काम किया है कि हमारा जो भाई है जाकिर शाह, बोला बेटा इधर आ, ये एक अपाहिज आदमी, एक बच्चा है जो काफ़ी दिनों से एक हैंडीकैप साइकिल के लिए मोहताज था. तो आज हम लोगों ने हमारी अम्मी के फंड के अंदर से मानधन जो हमारी अम्मी को अभी तक की जो मिला भी नहीं है, उस मानधन की नीयत से हम लोगों ने आज बच्चे को 3 टायर वाली साइकिल आज इसे हम लोगों ने आज तोहफे के अंदर दी है ताकि बच्चे की ज़िंदगी आसान बनी रहे. इसी के साथ मैं अपने 2 लफ्ज़ ख़त्म करता हूँ. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच ग्राहकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. सध्या जगात सुरू असलेल्या इराण-इस्रायल अमेरिका संघर्षामुळे इंधनाच्या किमतींवर परिणाम होत आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे अनेक गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी ऑनलाईन बुकिंग बंद करून एजन्सीवर प्रत्यक्ष बुकिंग करून OTP क्रमांक दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सिलेंडर देण्याची पद्धत सुरू असल्यानं ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे,
त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशा परिस्थितीत महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं आहे. त्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये पूर्ववत ऑनलाईन बुकिंग सुरू करून प्राधान्यक्रमाने घरपोच सिलेंडर पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर कठोर कारवाई करण्याची ही मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने संस्थापक हरिश्चंद्र लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड LR राव, गोपी लांडगे, बबन वानखेडे, कॉम्रेड वसंत पाटील, GD जाधव, पंजाबराव देशमुख, मनोहर मोहिते, किशोर शेजवळ, श्रीकृष्ण बेडसे, सोनू शेळके, छोटू मोरे, हर्षबोध मोरे, महेंद्र पाटील, कॉम्रेड आसिफ शेख आदींनी केली. इराण, इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाची झळ भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि घरेलू ग्राहकाला बसत आहे. गॅसचा तुटवडा सगळीकडे भयंकर जाणवत आहे. सरकार आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतं की तुटवडा नाही, जनतेने ग्राहकांनी रांगा लावू नये. कोणत्याही ग्राहकाला भर उन्हात 40-41च्या तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही. शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे. ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठ्याचे एक कर्मचारी नियुक्त करावे. गॅस एजन्सीधारक पावत्या काढताना वसुलीबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. ऑनलाईन बुकिंग ही पूर्ववत केली पाहिजे आणि गॅसचा पुरवठा हा होम डिलिव्हरीने प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे. आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केला असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची, तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं. ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे. त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याने, प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कंपनीला आदेशित करावे की लोकांना तुम्ही हॅरेसमेंट करू नका. आणि त्यानंतर एवढे असून सुद्धा गॅसचा काळा बाजार होतोय. कालच धुळे जिल्ह्यामध्ये माननीय पुरवठा अधिकारी यांनी 27 सिलेंडर पकडलेत. म्हणजे एवढी बुकिंग, वेटिंग आणि OTP नंबर असताना सुद्धा हे सिलेंडर कसे काय स्पेअर होतात. मी त्या भागामध्ये म्हणजे BPCLमध्ये 4.5 वर्ष काम केलेलं आहे. जे 14 किलोचं सिलेंडर आहे याच्यातून गॅस गोडाऊनमध्ये मी असे ऐकू नये. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. श्यामकांत रघुनाथ सनेर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबा इंदवे यांनी धुळ्यात क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. इंदवे यांच्या म्हणण्यानुसार श्रद्धा शिक्षण संस्था धुळेचे अध्यक्ष श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी व त्यांच्या पत्नी हेमांगी सनेर यांनी माझी पत्नी नम्रता प्रेमानंद अहिरे हिला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सन 2019मध्ये आमच्याकडून 3,49,000 रुपये घेतले होते. त्याबाबतचे पैसे घेतल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. माझ्या पत्नीला 5 वर्षे बिनपगारी राबवून घेतलं आणि नंतर कट कारस्थान रचून खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक करून तिला नोकरीवरून काढून टाकलं. माझ्या पत्नीला नोकरीवरून कमी केल्याने मी सनेर यांना दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आला. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या 20 ते 22 साथीदारांनी देखील मला सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. यामुळे सनेर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा. तसेच माझ्या तक्रारीतील नमूद पुरावे व संदर्भ तपासून न पाहता कर्तव्यात कसूर करणे, आरोपींना पाठीशी घालणे, तक्रार देऊन 3 महिने झाले तरी पक्षपाती भूमिका घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल न करणे याबाबत पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर आणि दोंडाईच्या पोलीस निरीक्षक यांची विभागांतर्गत चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणीही इंदवे यांनी केली आहे. मी संतोष निंबा इंदवे, मुक्काम पोस्ट मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे. माझी पत्नी नामे नम्रता प्रेमानंद अहिरे हिला नोकरीस लावून देण्यात आणि श्यामकांत सनेर याच्या संस्थेत नोकरीत लावून देण्यासाठी तिच्याकडून म्हणजे आमच्या परिवाराकडून 3.5 लाख रुपये घेतले होते. मात्र त्याने 5 वर्ष बिनपगारी कर्तव्य शाळेत काम करून घेतले आणि अप्रूव्हल न करता तिला चुकीच्या कागदपत्र आणि चुकीच्या कारणाने
नोकरीवरून काढून टाकले. बाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रारी दाखल केलेलीच आहे. तसेच माननीय आयुक्त नाशिक यांच्याकडे देखील सदर प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परंतु माझे पैसे जे दिलेले आहेत श्यामकन्या सनेर यास, ते पैसे परत मिळणे मालपूर येथे तेव्हा आले असता त्याला जाब विचारला तर त्याचा राग आला. त्यामुळे त्याने मला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याचे जे इतर साथीदार होते मालपूर येथील जातीवादी, त्यांनी देखील मला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण केली. याबाबत मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो धुळे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर आणि माननीय पोलीस निरीक्षक सो दोंडाईचा यांना तक्रार दिली असून त्यांनी सदर तक्रार दाखल न करता टाळाटाळ करून आजपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. तरी सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी आणि मला न्याय मिळण्यास विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.